आदिवासी बांधवांना का करावा लागतोय आत्मदहन? खालापूर तालुक्यातील मांडप आदिवासी वाडी यांचे आज आत्मदहन करण्याचा इशारा होता। अनेक वर्षापासून रस्त्याचे बेहाल झाले, रस्त्यामध्ये अपघात झाले, महिलांना त्रास होतोय, लहान मुलांना शाळेत जाता येत नाहीत। या अशा अनेक कारणास्तव वारंवार अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडीची उत्तर मात्र मिळत आहे। याकरता आदिवासी बांधवांनी आज माडप बस स्थानक या ठिकाणी सामूहिक आत्मदहन करण्याचा निश्चय केला होता। परंतु स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने चर्चा करून हा आजचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न तात्पुरता स्थगित करण्यात आला होता। आदिवासींच्या समस्या कधी सुटणार, रस्ता कधी होणार, उद्यापासून रस्ता चालू झाला नाही तर परवापासून मुंबई पुणे नॅशनल हायवे या ठिकाणी समस्त आदिवासी बांधव रस्ता रोको करणार असल्याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे। काम लवकरात लवकर चालू करा, अन्यथा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात गंभीररित्या चिघळणार असल्याची प्राथमिक माहिती आंदोलनकर्त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधींशी दिली आहे। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड, पेन, रायगड। ब्लॅकलिस्टला टाकणार का? हा, आमच्या वरिष्ठाला आम्ही ते कळवू। याचं काम आणि पावसाळ्याला तोंडावर आलेलं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही उद्यापासून काम पूर्ण करायचा प्रयत्न करू। मी आहे माडप ठाकूरवाडीचा। आमच्या रस्त्याला बरेचसे म्हणजे 2 वर्ष झाले, तिथून ओरकाडर झाले, पूर्ण खड्डे पडलेत। तो रस्ता लवकरात लवकर व्हावा हीच आमची विनंती आहे। सरकारला एकच मागणी आमची का आमच्या गावातली पोरं शाळेत जाणारी म्हणजे शिक्षणापासून वंचित न राहावे हीच आमची विनंती आहे। कायद्याचे संविधान लिहून संपूर्ण जगभर आदिवासी खेड्यापाड्यातल्या लोकांना हक्काची न्याय ही कायद्याने भेटली पाहिजे ही तरतूद करून त्यांनी म्हणलं शिका आणि संघटनित व्हा आणि संघर्ष करा तरच तुम्ही टिकाल। आज माडप ठाकूरवाडीच्या जो रोडचं काम चालू आहे त्या रोडची कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे काम करणाऱ्या ठेकेदारांनी, व तसेच आता पावसाळा चालू होणार असून त्या येणाऱ्या जाणाऱ्या ठाकूरवाडीच्या विद्यार्थी कामगारांना गैरसोय झाली नाही पाहिजे। चांगल्या प्रकारचे करडे त्यांच्या पद्धतीने भरून कामावर वेळेवर आली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे। होतो रस्ता नाही, खराब रस्ता असल्यामुळे गरोदर बायांना खूप त्रास होतो, गाडी नसते वेळेवर, खूप त्रास होतो त्यांना, रस्ता खड्डे पडलेत खूप। म्हणून आम्ही सरकारला सांगतो, सरकाराला आम्हाला मदत करा आणि आमचा रस्ता चांगला करा। बायांना खूप त्रास होतो, सर्व मुलांना आता शाळे पण बंद होईल, खड्डे पडलेत रस्त्यात, रस्ता दुरुस्त केले पाहिजे। सरकारला हेच माझं विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे। आपण पाहिलं असेल गेले कित्येक दिवस आदिवासी बांधव पत्रावर करतायत, प्रत्येक अधिकाऱ्याला भेटतायत। मी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण कुठलाही अधिकारी त्यात किंवा ठेकेदार संबंधित कामाकडे लक्ष देत नव्हता। नाईलाज असतो आज सर्व आदिवासी बांधवांनी आत्मदहनाचा पत्रावर केल्यानंतर शासनाला त्या बाबतीमध्ये जाग आली आणि आज आपण पाहिलं तर सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये ग्रामपंचायत असतील, इतर सर्व अधिकारी आपल्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। दुःखाची गोष्ट आहे का काम आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टर आहे अहिल्यानगरचा, संभाजीनगरचा, आणि संभाजीनगरच्या कॉन्ट्रॅक्टरला खालापूरचे काम करण्याची आवश्यकता काय पडली? एकूण त्यांनी करत खालापूरमध्ये 13 ठेके घेतलेत आणि खालापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टर काम करतायत। शासन म्हणून याच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई केली जात नाही, त्या ठेकेदाराला का पाठीशी घातली जात आहे? आमच्यावरती, आमच्या आदिवासी बांधवावरती असा प्रसंग काय येतो आत्मदहनाचा? जर त्या कामाचे वर्क ऑर्डर 2024ला दिले, आज 2026 संपून कुठल्याही प्रकारे काम चालू नाही, ठेकेदार प्रत्येक वेळेला काम चालू करतो आणि काम थांबवतो, तर अशा ह्या माजोरी ठेकेदारावरती शासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही माझी प्राथमिक मागणी आहे।